हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, मी आज बनवत आहे मोमोज. बऱ्याच दिवसांपासून आधी मागे लागला होता की मम्मा मोमोज बनव, तर ट्राय करते आहे आणि यूट्यूबवरती बरेच याचे व्हिडिओज आहेत, तेच पाहून मी आज मोमोज बनवायचं ठरवलं आहे. कोबी चिरून घेतलाय मी, त्याच्यासोबत गाजर पण घेतलेला आहे. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील, म्हणजे शिमला मिरची आहे, मटार आहे, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यासाठी यूज करू शकता. माझ्याकडे इथे गाजर, कोबी आणि कांद्याची पात होती, तर मी तीच घेतलेली आहे. आणि आता इथे थोडंसं मी शिजवून घेणार आहे, वाफवून घेणार आहे या सगळ्या भाज्या. तर इथे मी तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि कोबी घातलेला आहे, गाजर घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेत आहे मी. यानंतर आपल्याला हे स्टफिंग जे आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप गरम गरम स्टफिंग आपल्याला पिठामध्ये घालायचं नाहीये. त्यामुळे थोडंसं मी ते थंड करायला ठेवलं आहे आणि मी सोबतच इथे हे स्टफिंग भरण्यासाठी लाटा बनवून घेत आहे. गाईज, हे मोमोज बनले खूप छान होते, टेस्टी बनले होते, पण हे करण्यासाठी जो वेळ लागतो ना तो खूप जास्त लागतो. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एक दोघी जण असतील हेल्प करण्यासाठी तर तुम्ही हे ट्राय करा, अदरवाईज तुम्हाला यासाठी खूप जास्त वेळ लागणार आहे. मोदक बनवण्यासाठी जसं आपल्याला भरपूर वेळ लागतो, त्याच प्रकारे हे मोमोज बनवण्यासाठी देखील भरपूर वेळ जातो. त्यामुळे जर तुम्हाला कोणी हेल्प करणार असेल तर एक जणाने लाटा करून ठेवल्या तर दुसऱ्याने स्टफिंग भरलं, असं जर केलं तर ते पटकन होतं. आणि मी तर याला तिखट मोदक असंच म्हणते. हे मोमोज 2-3 शेपमध्ये बनवले जातात. तर मला जे शेप्स माहिती आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. एक तर नॉर्मल आपला जो मोदकाचा शेप आहे तो आहे आणि 2 हे असे वेगवेगळे शेप आहेत. तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल, जो इझी वाटेल तो शेप तुम्ही बनवू शकता. आणि मुलांना कसं होतं ना की थोडंसं वेगवेगळ्या शेपचं असं काही आपण खाऊ बनवून दिला तर ते आवडीने खातात. तर त्यामुळे तुम्ही देखील असा वेगवेगळा शेप ट्राय करू शकता. इथे मी 2-3 मोमोज वेगवेगळ्या शेपमध्ये बनवले आणि बाकी सर्व मोमोज जे आहेत ते मी मोदकाच्या शेपमध्येच बनवलेले आहेत. मला तोच इझी वाटला आणि लुक वाईज पण मला तोच आवडतो आणि त्यामुळे मी सगळे तसेच बनवले आहेत. सर्व मोमोजमध्ये स्टफिंग भरल्यानंतर मी इथे कोबीची जी पानं आहेत ना ती अशी खाली ठेवलेली आहेत, जेणेकरून ना मोमोज खाली चिकटणार नाहीत. जर कोबीची पानं खाली ठेवली ना तर ते मोमोज किंवा मोदक पण असतील तर त्या ठिकाणी देखील जर आपण केळीची पानं वगैरे खाली टाकली ना तर त्यामुळे हे चिटकत नाहीत आणि काढायला पण इझी होतात. तर इथे आता वाफवून घेतलेले आहेत मी मोमोज आणि ते रेडी झालेले आहेत. तर शेजवान चटणी सोबत किंवा तुम्हाला इतर कुठली चटणी आवडते त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. गाइस, आता वाजलेले आहेत दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी बोलवला आहे गॅरेजवाल्याला. बरेच दिवस झालं गाडीचा जो AC आहे तो वर्क करत नाही आणि कसला तरी विचित्र आवाज येत आहे गाडी चालू केली की. त्यामुळे मी त्याला इथे घेऊन आली आहे. आता सांगितलं आहे की दुसऱ्या दिवशी गाडी भेटेल. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.